बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या खोक्या भोसले याच्या घराची वन विभागाने झडती घेतली। यावेळी या झडतीत वन विभागाला वाळून ठेवलेलं मांस, जाळ्या, वाघोर अशी शिकारी करण्यासाठी लागणारी साधनं आणि शस्त्रे वन विभागाने जप्त केली। यावेळी प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी खोक्याचा आका सुरेश धस असल्याचे म्हणत या सुरेश धस यांना देखील सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचाऱ्यांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करा त्यांच्यावर, कारण त्याला खायला लागतंय ना। हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण, हे बी खाता असतील काही, पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून, 4-2 किलोचा डब्बा भरून त्यांना घेऊन जायचं। अशा प्रकारे त्यांचा प्रकार असल्यामुळे कसा केस करील? माझा एक या संदर्भात प्रश्न आहे। या संदर्भात ज्या वन विभागाने कारवाई केली नाही किंवा समोर आले नाहीत या संदर्भात तुम्ही वन मंत्र्यांना भेटणार आहात का? विशेष कारवाईची मागणी वन मंत्र्यांना तर मी भेटणार, पण त्यांचा जो बॉस आहे मुख्यमंत्री यांना भेटतोय मी, आणि वन विभाग मंत्र्यांना भेटणार आहे। परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सर्व आले ते त्यांची पूर्ण तपासणी करील ते, परंतु मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी, आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत। त्या ठिकाणी सह आरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे। हा दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना, हा अक्काचा अक्का झाला। हा नेहमीचा धंदा त्याचा आहे, हरणाची तस्करी करणे म्हणजे हरण मारणे। वास्तविक पाहता शासनाकडून बंदी या हरण मारणे, डुकरं मारणे किंवा अन्य हे जे प्राणी आहेत हे वन्य, याच्यावर हा शासनाचा आदेश आहे की कुणीही घडता कामा नये, तोही गुन्हा त्याच्यावर दाखल करायला पाहिजे। त्याची हरणाची जी तस्करी आहे ते आज नाही, गेली 15-20 वर्षापासूनची तस्करी करतो हा, आणि नेमके या ठिकाणी 30-40 म्हणजे 150 ते 200 हरण होते। त्या 150 ते 200 हरणातून फक्त त्यांनी 7-8 हरण ठेवलेले आहेत। म्हणजे इथपर्यंतचा त्याचा हा हरण मारायचा आणि हरण मारून त्याचं मटण हा सुरेश धसना पुरवायचा, त्याच्या मुलाला पुरवायचा, हा त्याच्या मागचा त्याचा पूर्ण उद्देश आहे। हा त्याच्यामध्ये त्याची जी बाजू घेतली ना सुरेश धसनं, हा सुरेश धस ह्याच्यामध्ये हा मुख्यतः गुन्हेगार आहे, कारण त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये आरोपी करायला पाहिजे।